लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। 17 लाखांचा फिल्टर प्लांट वर्षभरापासून बंद, कापडण्यात घागर नळाला लाव आंदोलन। कापडणे ग्रामपंचायतीमार्फत सुमारे 17 लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेला आरओ फिल्टर प्लांट वर्षभराचा कालावधी उलटूनही सुरू न झाल्यानं ग्रामस्थांचा संताप पुन्हा एकदा रस्त्यावर आला। स्वच्छ पाणी पुरवठा संघर्ष समितीच्या वतीनं आज फिल्टर प्लांटच्या ठिकाणी अनोख्या पद्धतीनं घागर नळाला लाव आंदोलन करण्यात आले। आंदोलनाच्या सुरुवातीला फिल्टर प्लांटचं पूजन करून त्याला फुलहार अर्पण करण्यात आला आणि त्यानंतर प्लांटच्या नळाला प्रतिकात्मक घागर लावण्यात आली। वर्षभरापूर्वी आंदोलन केल्यानंतर संबंधितांकडून फिल्टर प्लांट महिनाभरात सुरू करण्याचं आश्वासन देण्यात आले होते। मात्र वर्ष उलटूनही प्लांट सुरू न झाल्यानं ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे। दरम्यान आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर प्लांटच्या दुरुस्तीचं काम सुरू करण्यात आल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। मात्र मोटारी जळालेल्या असल्याचं समोर आले असून दुरुस्ती सुरू असतानाच एका कर्मचाऱ्याला विजेचा करंट लागल्याची घटनाही घडल्याचं सांगण्यात आले। फिल्टर प्लांट सुरू करण्यापूर्वी त्यातील पाण्याची अधिकृत प्रयोगशाळेत गुणवत्ता तपासणी करण्यात यावी, तसेच विद्युत सुरक्षा, मोटारी आणि संपूर्ण यंत्रणेची तांत्रिक तपासणी करूनच नागरिकांना पाणी पुरवठा सुरू करावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। विशेष म्हणजे आंदोलनस्थळी संबंधित अधिकारी किंवा ठेकेदार उपस्थित न राहिल्यानं ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली। प्रशासनाने तातडीनं दखल घेऊन प्लांट सुरू करण्याबाबत ठोस कार्यवाही न केल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। यावेळी ग्रामस्थांनी पाणी आमचा अधिकार आहे, उपकार नाही आणि स्वच्छ पाणी मिळालंच पाहिजे अशा घोषणा देत प्रशासनाचं लक्ष वेधले। आता तब्बल वर्षभरापासून प्रलंबित असलेल्या कापडणेकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्रशासन कधी सोडवणार आणि 17 लाखांचा हा फिल्टर प्लांट प्रत्यक्षात नागरिकांच्या उपयोगात कधी येणार, याकडे संपूर्ण गावाचं लक्ष लागलंय। प्रतिनिधी भूषण ब्राह्मणे। कापड़ने ग्राम से हम बोल रहे हैं। यहाँ पे सब मेरे साथी बैठे हैं। लगभग 1 साल पहले हम छत्रपति शिवाजी महाराज स्टैचू के पास आंदोलन के लिए बैठे थे। उस वक्त हमें प्रशासन ने बताया कि तुरंत 1 माह के बाद हम नया फिल्टर प्लांट शुरू कर देंगे, लेकिन आज की तारीख में 1 साल पूरा हो गया, लेकिन फिल्टर प्लांट शुरू नहीं हुआ। लगभग 17 लाख से बना हुआ फिल्टर प्लांट गांव की एक बड़ी गली है, गली पे वो बंद अवस्थे में था, लेकिन उधर शुरू नहीं हो पाया और जल जीवन मिशन के अंतर्गत वहाँ पे एक बड़ी जल कुंभ खड़ा हो गया। वहाँ से हटाकर युवकों ने बताने के बाद, वहाँ से हटाने के बाद, आंदोलन के बाद यह ग्राम पंचायत जो है हमारी, वहाँ पे एक नया फिल्टर प्लांट बनाया गया। तब 17 लाख खर्च हुए थे, अब 7 लाख, ऐसे 24 लाख में एक नया फिल्टर प्लांट खड़ा हुआ, लेकिन आज की तारीख में वो भी शुरू नहीं हो पाया। इसलिए वो शुरू करने के लिए यहाँ पे हम सब हमारे साथी यहाँ पे आंदोलन के लिए धरना धर रहे हैं। यहाँ पे हम बैठे हैं। अगर ये प्लांट शुरू ही नहीं करना था तो ग्राम ने, प्रशासन ने इतने 24 लाख क्यों खर्च किए? ये हमारा क्वेश्चन है, हमारा सवाल है। अगर आप ये फिल्टर प्लांट शुरू नहीं कर पाते तो बंद का बोर्ड लगा दीजिए, और जिन्होंने ये खुद का पेट भरने के लिए ये काम किया है, उन्होंने ये काम का किराया, ये काम की रकम ग्राम पंचायत को परत करनी चाहिए। अगर ये नहीं हो सकता तो हम फिर अल्टीमेटम देते और फिर यहाँ से हम प्रशासन के पास जाएंगे और इसका ये आंदोलन जो है वो और तेज से बताएंगे, करेंगे, अगर ये जल्दी से जल्द नहीं हुआ तो। आज कापडणे गावात समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने 17 लाख रुपये खर्च करून जो आरओ फिल्टर प्लॅन चालू केलेला होता 2020 साली, तो नेमका गावासाठी, लोकांसाठी का फक्त वैयक्तिक टक्केवारीसाठी, का स्वतःचं काही हित जोपासण्यासाठी 2020 साली सुरू करण्यात आलेला आरओ फिल्टर प्लॅन आज 6वं वर्ष लावून गेलं। 6 वर्षामध्ये 6 थेंब पाणी जर त्या आरओ प्लॅनमधून निघत नसेल तर 17 लाख रुपये खर्च करण्याचा अट्टहास त्यावेळेस का करण्यात आला?
आणि करण्यात आला, मग आरो फिल्टर प्लॅन सुरू का केला नाही, ही एक मोठी शोकांतिका आहे. दुसरी गोष्ट, मागच्या वर्षी 2025ला कापडणे ग्रामस्थांच्या वतीने व पाणी संघर्ष समिती यांच्या वतीने आंदोलन करण्यात आलं होतं. तेव्हा सदर हा प्लॅन निदर्शनास आला. सदर जल मिशन अंतर्गत झालेल्या कामामुळे ज्या ठिकाणी आरो प्लॅन होता त्या ठिकाणी जल मिशनच्या वतीने हा प्लॅन तोडून तिथे पाण्याची टाकी उभारली. पण आरो प्लॅन काढण्याची परवानगी न घेता त्यांनी तिथे त्या जागेवर पाण्याची टाकी बांधली. त्यानंतर जे जल मिशनचे ठेकेदार आहेत परशुराम देवरे साहेब यांनी सदर हा प्लॅन काढून 5 वर्षापासून जिल्हा परिषद शाळा इथे ठेवण्यात आलेला होता. धुडखात पडल्यानंतर मागच्या वर्षी आंदोलनाच्या निदर्शन आल्यानंतर त्यांनी व ग्रामपंचायतीने अशी लेखी स्वरूपात माहिती दिली आणि हे दिलं की आम्ही आंदोलन संपल्यानंतर 1 महिन्यात तुम्हाला पाणी सुरू करून देऊ. त्या गोष्टीला आज 1 वर्ष झालं तरी पण 1 थेंब पाणी आलेलं नाही. सदर याच्या पुढे आणि आज पण सकाळपासून समस्त ग्रामस्थ गागर नळाला लाव या आंदोलनाला बसले. आतापर्यंत कुठल्याही प्रशासकीय अधिकारी किंवा प्रशासक म्हणून काही व्यक्ती कोणी या ठिकाणी आलेलं नाही. आणि दुसरी गोष्ट, हे आंदोलन चालू आहे. उद्या उठून जर हे आंदोलन किंवा ग्रामपंचायतीने प्रशासकांनी जर दखल नाही घेतली तर आम्ही उद्या BDO साहेब, कलेक्टर साहेब, CO साहेब यांना निवेदन देऊ. निवेदन दिल्यानंतर त्याची जी पुढची कारवाई सदर आम्ही कापडणे ग्रामपंचायतीवर 17 लाखाविरुद्ध केस करणार आहोत. ही आमची पुढची दिशा असेल. बस. आज आमच्या कापडणे गावात आम्ही सर्व ग्रामस्थ व शुद्ध पाणी पुरवठा संघर्ष समिती या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ असलेल्या फिल्टर प्लॅन्टच्या बंद कामाजवळ आमचं सर्व ग्रामस्थांचं धरणे आंदोलन व घागर नळाला लाव हे आम्ही आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे. आमच्या कापडणे गावात धुळे तालुक्यातील सर्वात कापडणे मोठे गाव असून सर्वसामान्य लोकांना मूलभूत आम्हाला शुद्ध पाण्यापासून संपूर्ण गाव अनेक वर्षापासून वंचित आहे. आमच्या गावातील सर्वसामान्य कुटुंबातील गरीब लोक असतील, मजुरी करणारे लोक असतील, शेतकरी असतील, व्यापारी असतील, सर्वांना गरीब श्रीमंत सगळ्यांना आज अनेक वर्षापासून विकतचं पाणी घ्यावं लागतंय. अशा अनेक समस्या आम्हाला सामोरे जात असताना आमच्या कापडणे गावात अगोदर 3 कोटीची योजना आली, पण त्या योजनेची संपूर्णपणे त्या योजनेचा पट्ट्याबोळ झाला. त्या योजनेमुळे आमच्या कापडणे ग्रामस्थांना शुद्ध पाणी मिळाले नाही. त्यामुळे आम्हाला आता थोड्याच दिवसापूर्वी 3 वर्षापूर्वी कापडणे ग्रामपंचायतीला जलजीवन मिशन योजनेअंतर्गत 9 कोटी खर्च करून पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती. पण त्या पाणी पुरवठा योजनेत अक्षम्य त्रुटी असल्यामुळे जिथं पटेल तिथं पाईपलाईन टाकण्यात आल्या, जिथं पटेल तिथं ट्रीटमेंट प्लॅन करण्यात आला व हे जे संबंधित पाणी पुरवठा समिती होती, ग्रामपंचायत पदाधिकारी होते, त्यांनी कुठल्याही प्रकारचा योग्य पाठपुरावा न केल्यामुळे आम्हाला त्या 9 कोटीच्या योजनेचा संपूर्ण बोजवारा उडाला असून त्या योजनेतनं सुद्धा आम्हाला 9 लिटरसुद्धा पाणी ग्रामस्थांना आजपर्यंत मिळालेलं नाही. एवढा आम्हाला संघर्ष करत असताना आम्हाला 5 वर्षापूर्वी आमच्या कापडणे ग्रामपंचायतीने 17 लाख रुपये खर्च करून एक फिल्टर प्लॅन्ट मंजूर करून आला, ज्याच्यात सर्वसामान्य माणसांना फुकट नाही पण 5 रुपयाचा कॉईन टाकून 10 रुपयाचा कॉईन टाकून पाणी देऊ असं आम्हाला सांगण्यात आलं होतं. व ते फिल्टर प्लॅन्ट 17 लाख रुपयाचा गडीवर बसवला होता, पण त्याच्यातनं तो संपूर्णपणे फेल झाला. तिथून कोणालाही पाणी मिळालं नाही व तो प्लॅन्ट अक्षरशः भंगारात आमच्या शाळेत टाकण्यात आला. पण आमच्या संपूर्ण जागृत ग्रामस्थांच्या व संघर्ष समितीच्या सर्व तरुणांच्या पुढाकारामुळे तो आम्ही मागील वर्षी आंदोलन केलं. त्यावेळेस आम्हाला ज्या संबंधित जे जलजीवनचे ठेकेदार होते व जलजीवन मिशनचे अधिकारी असतील, BDO असतील, संबंधित सर्व प्रशासनाने आम्हाला लेखी स्वरूपात आश्वासन दिले की आम्ही 1 महिन्याच्या आत तो फिल्टर प्लॅन्ट चालू करून देऊ व ग्रामस्थांना 5 रुपये टाकून पाणी उपलब्ध होऊन जाईल. पण त्या घटनेला आज 1 वर्ष झाला असून कुठल्याही प्रकारचं पाणी मिळत नसल्यामुळे आम्हाला आज पुन्हा एकदा या ठिकाणी आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागत आहे. तरी आम्हाला सर्व ग्रामस्थांना या समस्येवर तात्काळ जर तोडगा नाही निघाल्यास आम्ही यापेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू व या संपूर्ण प्रशासन व ग्रामपंचायत पदाधिकारी जबाबदार राहतील ही सर्वांनी नोंद घ्यावी.
महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.